दारू पिण्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातले प्रमुख कारणं म्हणजे मित्रमंडळींसोबत मजा म्हणून, ताणतणावातून तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी म्हणून, शारीरिक थकवा खूप आला आहे म्हणून, शरीराचा थकवा कमी करण्यासाठी म्हणून किंवा वेळ जात नाही आहे म्हणून टाईमपास म्हणून लोकं दारूचं सेवन करतात. कालांतराने त्यांचं हे दारूचं घेण्याचं प्रमाण हळूहळू वाढू लागतं आणि मग त्यांचं मन आणि शरीर दोन्ही दारूवर अवलंबून राहायला लागतं. त्यांनाही माहीत आहे की दारू घेणं त्यांच्यासाठी त्यांना त्रासदायक आहे, नुकसानदायक आहे. परंतु कितीही इच्छा असली तरी त्यांना ती दारू सोडता येत नाही. याचा अर्थ ते कमकुवत आहेत असं नाही, तर हा एक प्रकारचा आजार आहे. त्या आजाराला आपण म्हणतो व्यसनाधीनता. त्यालाच इंग्रजीमध्ये ॲडिक्शन असं म्हणतात. तर याच्यामध्ये मन आणि शरीर हे पूर्णपणे दारूवर अवलंबून राहायला लागतं आणि व्यक्तीने जर अचानकपणे दारू सोडली तर त्याला विविध प्रकारचे त्रास होतात. जसं रात्री झोप न येणे, बेचैनी वाटणे, छातीत धडधडणे, हातापायांना थरथरी सुटणे किंवा विविध प्रकारचे भास होणे आणि संशय होणे असे प्रकार दिसून येतात. तर योग्य इलाज आणि उपचार घेतल्यास याच्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. मी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर दिनेश ठाकूर, महिन्यातले काही ठराविक दिवस धुळे आणि शिरपूर येथे अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे. आवश्यकता असल्यास संपर्क करा. नमस्कार.